ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां भारतीय जनता पार्टी के प्रमुख कार्यकर्ताओं की सभा आयोजित हुई। आगे चर्चा करेंगे कल्याण की, जहां डोंबिवली विधानसभा क्षेत्र में मंत्री रविंद्र चौहान को मिली कड़ी चुनौती। साथ ही चर्चा करेंगे महाराष्ट्र की, जहां रेणुका माता मंदिर में धूमधाम से नवरात्रि का पर्व मनाया जा रहा है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। धुलिया तालुका की नवल नगर परिसर में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का मेलावा हुआ, जिसमें बाला साहब भदाणे ने मुख्य भूमिका निभाई। इस मेलावे में नवसारी के जिलाध्यक्ष कनक बारोटे, जुलिया जिलाध्यक्ष बबन चौधरी और अन्य प्रमुख नेता उपस्थित थे। बाला साहब भदाणे ने कहा कि आगामी विधानसभा चुनाव में भाजपा के कमल को जिताना आवश्यक है और कार्यकर्ताओं से मिलकर काम करने की अपील की। कनक बारोटे ने कहा कि जातियों में बंटने से विपक्ष को फायदा होगा, जबकि जिला परिषद सदस्य अरविंद यादव ने भी भाजपा के उम्मीदवार को चुनने पर बल दिया। राम भदाणे ने पिछले 30 वर्षों से कांग्रेस के झंडे को उतारने का संकल्प लिया और बताया कि सूत मिल के बंद होने से हजारों लोग बेरोजगार हो गए हैं। डोंबिवली नगर निगम के पूर्व स्थायी अध्यक्ष शिंदे गुट युवा सेना के सचिव दीपेश महात्रे अपने 7 नगर सेवक सहयोगियों के साथ मातोश्री में शिवसेना पार्टी में शामिल हुए। इन सभी का पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे ने शिवबंधन बांधकर पार्टी का स्वागत किया। इस अवसर पर युवा सेना प्रमुख शिवसेना नेता विधायक आदित्य ठाकरे, शिवसेना नेता विनायक राउत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेता कल्याण संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, पूर्व विधायक सुभाष भोयर और अन्य पदाधिकारी और कल्याण डोंबिवली के शिव सैनिक उपस्थित थे। मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे। घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या 2 वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं। परंतु भाजपच्या लोकांकडून जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले, आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या, तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही आणि त्याचं अतिशय दुःख मला झालं आणि ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करतो। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। श्री क्षेत्र माहूरगढ़ में आज चौथी माला है और रविवार होने के कारण मंदिर पर बहुत सारे भक्तों का जमावड़ा दिखाई दिया। संस्थान के अध्यक्ष तथा जिला न्यायाधीश सुरेखा कोमस्कर, सचिव तथा सहायक जिलाधिकारी मेघना कावली, इनके ओर से मंदिर में घट स्थापना हुई। इस वक्त संस्थान के विश्वस्त चंद्रकांत भोपी, भवानीदास भोपी, संयोजक योगेश साबले इत्यादि उपस्थित थे। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे सांसद श्रीकांत शिंदे 8 अक्टूबर को परभणी जिले के दौरे पर आ रहे हैं और उनकी प्रमुख उपस्थिति में परभणी में वसमत रोड पर खानापुर फाटा के पास सावली रेस्ट हाउस के सामने एक सार्वजनिक बैठक का आयोजन किया गया है। इस सभा भवन का शिलान्यास शिवसेना शहर प्रमुख जगदीश चपके ने किया। हनुमान बागल, मंडल प्रमुख बंसीधर राव भालेराव, अंकुश तिखे, युवा शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आज या ठिकाणी परभणी मध्ये महाराष्ट्राचे लाडकं युवा नेतृत्व श्रीमान श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं 8 तारखेला परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आणि इथं सभा योजलेली आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं आज आम्ही जमून आपल्या या भव्य सभेचं मंडपाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण शिवसेनेची ही बांधणी
परभणीमध्ये कायम ठेवण्याचं इथं ध्येय आम्ही ठेवलं आहे आणि त्याचाच उद्दिष्ट ठेवून येत्या 8 तारखेला माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब हे परभणीच्या जनतेसाठी युवकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत। आम्ही इथं सर्व तयारी तुम्ही पाहू शकता। इथं आपल्या परभणीचं लाडकं युवा नेतृत्व अप्पारावजी वावरे यांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे व सर्व पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे। सर्व परभणी मतदारसंघातली युवा पिढी असो, सर्व ज्येष्ठ नागरिक असो, हे सर्व महिला असो, यांनी आपण या सभेला आपली उपस्थिती दर्शवावी इथं मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोमरे की रिपोर्ट। जिंतूर में पूर्व विधायक विजय भांबले के समर्थक और प्रशासक मंडल के कार्यकाल के दौरान निर्माण किए गए 10 व्यापारिक ब्लॉकों को यातायात बाधित करने के कारण जेसीबी की मदद से ढहा दिया गया, जबकि वरुण रोड पर स्थित अन्य ब्लॉकों को कुछ समय के लिए रोक दिया गया है। महाविकास अघाड़ी के कार्यकाल में जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समिति का संचालन रांकपा अध्यक्ष मनोज थेटे के नेतृत्व में किया गया। हाल में गंगाधर बोडेकर को समिति का अध्यक्ष बनाया गया, जिन्होंने पूर्व प्रशासक मंडल पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि येल दारी जिंतूर मार्ग पर अवैध निर्माण की भविष्यवाणी की गई थी और कोरोना काल में किए गए खर्चों की जांच से घोटाले की तस्वीर सामने आई है। गंगाधर बोडेकर ने कहा कि जल्द ही और वित्तीय घोटालों का खुलासा होगा। इस मामले में स्थानीय लोगों द्वारा जानकारी दी गई है। कारवाई कोर्टाच्या निर्णयानुसार बीएडसी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सगळी केलेली आहे। याच्यामध्ये कुठच्याही एका व्यक्तीचं किंवा कुठच्याही एका डिपार्टमेंटचं याच्यात हे नव्हतं। ठीक आहे। किती गाळे अतिक्रमणधारक आहेत याच्यामध्ये टोटल रेकॉर्डवर 18 गाळे आणि आतले बरेचसे आहेत तसे, पण आज जी कारवाई झाली जी माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्या संबंध गोष्टीवर त्या मागच्या जे काही राहिले असतील त्या याच्यातसुद्धा लिगली कोर्टात सगळं बघूनच सर्व काय पुढच्या याच्यामध्ये होणार आहे। गाळेधारकांचे आरोप साहेब की आम्हाला नोटीस न देता काल रात्री आमची दुकानं चालू होती, सकाळी 7 वाजता बुलडोझर आणून आमच्या दुकानामध्ये माल असताना अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविली। दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हा म्हणजे शासकीय सेवा असताना दिसत नाही, परंतु अशा कारवाईसाठी एवढा लवकर कसं तत्पर आला? तर तुम्हाला हेच सांगू इच्छितो की ह्या संबंध व्यापाऱ्यांना आम्ही संधी दिली होती कोर्टात जायला, त्याला सगळ्याला माहीत होतं आणि तेच लोक कोर्टात गेले होते की बाबा कुठंतरी आम्हाला स्टे भेटेल। मी म्हटलं होतं की तू कोणावरही अन्याय होणार नाही, कोर्टात जा, तुमची बाजू कोर्टात मांडा आणि कोर्टानं जर तुम्हाला न्याय दिला किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे खरं आहे कोर्टात मांडा, कोर्टानं जर तुम्हाला रिलीफ दिलं तर त्याच्यामध्ये कुठच्याही बीएडसीला किंवा आणखी कुठच्याही याला ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही। आणि त्यामुळे त्यांना ही माहिती नव्हती किंवा त्यांना टाईम दिला नाही हे म्हणणं चुकीचं आहे, कारण तेच लोक कोर्टात गेल्या, कोर्टानं रिजेक्ट केल्यानंतरच त्यांनी सगळं हे घडलेलं आहे। त्यामुळे तो विषय हा एक बिनबुडाचे हे आरोप आहेत, हे असं काही घडलेलं नाही आणि त्या सर्वांना माहीत होतं। ते ज्या व्यापाऱ्यांनी ते गाळे विकत घेतले होते त्यांचा आता जो व्यवहार केलेला होता, आर्थिक पूर्ण व्यवहार झालेला होता, समजा त्यांचे वापस पैसे येणार का नाही? कसं आहे की जे रेकॉर्डवर आलेले जे व्यवहार आहेत त्या ह्याच्यामध्ये निश्चितच कायदेशीर जे काही गोष्टी येतात त्या हे करून जर त्यांना वापस देता येत असतील किंवा त्यांना जागा आणखी कुठे देता येत असतील हे सगळं तपासूनच हे करणार। पण जे त्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त जर व्यवहार झाला असेल जे आता दब्या आवाजात माझ्या कानावर येते की बाबा ह्या ह्याच्यामध्ये बाकीचा व्यवहारही झाला, मग तर तसं झालं असेल तर त्यांनी त्यांचं बघून घ्यावं किंवा त्यांनी जर माझ्याकडे येऊन जर ते सांगितलं तर निश्चितच मी त्यांचं पूर्ण सगळं त्या लोकांकडनं त्या हे करून मी देईलच त्यांना बसून करून। सर, वरुण रोडचं अतिक्रमण काढलं नाही आणि इकडचं काढलं त्यामुळे पक्षपात होतो का असा सवाल? असा नाही आहे, कारण काय आहे काय गोष्टी येतात त्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्याच्यावरती मला कसं आहे की हे जास्त मी बोलणं याच्यावरती योग्य नाही आहे। त्या ह्याच्यामध्ये वरुण रोडच्या ह्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली आहे की त्या ह्याच्यामध्ये ज्या 2 का 4 काहीतरी दुकानं काय जे असतील त्याच्यामधले एकच व्यापाऱ्याची 3 का काय दुकानं होती आणि त्याची तब्येत काहीतरी हे ठीक नव्हती, सिरियस होता काहीतरी असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तिने 1-2 दिवस 4 दिवस काहीतरी मागून घेतले। अशा याला जर आपण कुठं जर माणुसकीला आपणही माणुसकी ठेवायला पाहिजे, त्यामुळे कदाचित
प्रशासनानं त्याला जर वेळ दिली असेल तर मला वाटत नाही कुठं हे चुकीचं आहे. ज्या गाळेधारकांच्या दुकानावर बुलडोझर गेलेलं आहे अशा दुकानधारकाला आपण काय सांगू इच्छितो? ह्यापुढे आपण कुठचीही प्रॉपर्टी घेत असताना आपण सर्व व्यवहार तपासून आणि सगळे कागदपत्र बघूनच तुम्ही व्यवहार करावा. ह्या ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जर ऑडिट फॉरेन्सिक ऑडिटचं जर त्या निकषानं जर केस दाखल झाली असती तर हे सर्व व्यापारी आज 420च्या केसमध्ये ह्या संचालक मंडळासोबत गुन्हे याच्यावर दाखल झाले असते. पण मला असं वाटलं की हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीत आणि म्हणून माझ्या याच्यामध्ये मी स्वतः DDRना आणि त्या चौकशी कमिटीला हे सुचवलं की बाबा हे लोक निष्पाप आहेत आणि यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीत. खरं पाहिलं तर हे सगळं इन्व्हॉल्ड असल्याशिवाय होत नाहीत ह्या गोष्टी. ते याच्यातून वाचले हेच देवाच्या ईश्वर याच्यामध्ये मी म्हणतो की त्याचं भलं आहे. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोमरे की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर में 800 वरिष्ठ जन अयोध्या के लिए रवाना। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना प्रारंभ हो चुकी है। सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग के अंतर्गत 60 वर्ष या उससे अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शुरू की गई है। छत्रपति संभाजीनगर जिले को इस योजना का पहला सम्मान मिला है और आज सुबह इस योजना के तहत आने वाले भक्तों के लिए विशेष ट्रेन जारी की गई है और 800 वरिष्ठ नागरिकों ने इस विशेष ट्रेन से जाने की खुशी व्यक्त की है। इस समय रेलवे को हरी झंडी दिखाने वाले पालक मंत्री अब्दुल सत्तार, आवास मंत्री अतुल सावे, शिक्षक विधायक विक्रम काले उपस्थित थे। संभाजीनगर इथून पहिली ट्रेन अयोध्याला आम्ही हिरवी झेंडी दाखवून त्याला ग्रीन सिग्नल दिला आणि मला वाटतंय काही पहिली ट्रेन असल्या कारणाने यानंतर टप्प्याटप्प्याने जे भाविक ज्यांचं वय 60 वर्ष आहे त्यांना आर्थिक परिस्थितीनुसार अयोध्यासारखे चारी धामसारखे किंवा बौद्ध गया असेल, अजमेर असेल, ज्या धार्मिक स्थळं आहे त्या सर्व धार्मिक स्थळात सर्व धर्मी ही योजना आहे। या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाच्या वयापर्यंतच्या पुढचे लोक घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित प्रत्येक माणसाला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली। त्याला जे काही आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संमती दर्शवली आणि कॅबिनेटने हा क्रांतिकारी निर्णय घेतला। गोरगरिबांच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना न्याय मिळावा या अपेक्षाने आज आम्ही ही पहिली ट्रेन सोडली। आज सर्व आनंदित लोक चालले। याचा माझ्यासारख्या या संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि 800चा हा जत्था रवाना झाला। जय श्रीरामची घोषणा पण दिली तुम्ही। जय श्रीराम बोलायला पाहिजे। श्रीराम आपल्या या देशाचे नव्हे एक जगाचा आगळा वेगळा एक शक्तिपीठ आहे की ज्याच्या नावामध्येच एक शक्ती येते आणि आपोआप माणूस चार्ज होतो। जय श्रीराम। संजय राऊत असं म्हणाले की जे गुवाहाटीला लोक गेले होते त्यांना गुंगीचं औषध देण्यात आलं होतं। नाही, आता संजय राऊतला एक ट्रेनमध्ये आम्ही मुंबईमधून त्यांना पवित्र करण्यासाठी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याला स्पेशल ट्रेनने त्याचा भाडाही आम्ही भरू आणि पाठवू। बच्चू कडू तुमच्या घरावर बच्चू कडू साहेब हे बिचारे एक लढाई लढतात आणि त्याला न्याय देतात। साहेबांनी मिळून अयोध्येसाठी रवाना केले। फेब्रुवारीमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण केलं आणि तेव्हापासून अनेक वयोवृद्ध लोकांची इच्छा होती की आम्हाला रामाच्या दर्शनाकरता जायला मिळावं आणि ह्याचा सगळ्याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी कॅबिनेटमधून ही मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना जाहीर केली, ज्या माध्यमातून 30,000 रुपये प्रत्येक व्यक्तीला देशातल्या कुठल्याही तीर्थस्थानाला जाण्याकरता ती निधी उपलब्ध करून दिला। आणि ह्या सगळ्याचा भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमधून जवळजवळ 800 लोक हे अयोध्येला
श्रीरामाच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि ज्या भावना या लोकांच्या होत्या की साहेब आमच्या आयुष्यातलं जे एक इच्छा होती की मरायच्या अगोदर एकदा राम मंदिराचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि ती इच्छा आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून त्यांची आज पूर्ण होते। मी सर्व भाविकांना सर्व जे आज रामाच्या दर्शनाला चालले आहेत त्यांना हा जो प्रवास आहे हा त्यांचा सुखरूप आणि आनंदात हो आणि त्यांचं दर्शनही आनंदात हो हीच त्यांना शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी आभार मानतो की अशा सामान्य नागरिकांना, गोरगरिबांना ज्यांना जायचं कसं हे माहीत नसते किंवा तिकीट कसं काढायचं, तिकडचं दर्शनाची कशी करायचं ही सगळी व्यवस्था शासनाने करून दिल्याबद्दल मी शासनाच्या वतीने सगळ्या या भाविकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।